मी घरात घुसून मारेल, चिरडून टाकेन, जीप छाटेन, आमदार संजय गायकवाडांनी पुस्तक प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला त्यांनी शिव्या दिल्या। शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप आता प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाली। जय महाराष्ट्र वाहिनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आमदार संजय गायकवाड बोलते बुलढाणा। हा बोला। शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? हे गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग तू काही शास्त्र शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित काय सांगतो तू? बोला। तू राहतो कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय मग। नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना। अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे। शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही, जरा वाचायचे कष्ट घ्या। आणखीन सांग काय करायचं तो? तेच, मला पण शिव्या येतात, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे। अरे जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, तो बोलायला साहेब सुटतो। व्यवस्थित बोलायचं। काय वाजला असं ना, तू सांग फक्त कुठे यायचं तर? नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं। आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल, शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा वाचायचं। खालतो तिकडे येऊन मी तलवार। तर आमदार संजय गायकवाड यांनी अशा पद्धतीनं प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळतं। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे ते प्रकाशक होते आणि त्या प्रकाशकाला संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केलेली आहे। शिवाजी असा एकेरी उल्लेख का केला, कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता असं म्हणत संजय गायकवाड यांनी यावेळी प्रकाशकाला शिवीगाळ केली। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल प्रकाशक असणारे प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली। ते आपल्यावर आहेत, काय सांगाल की त्यांनी तुम्हाला शिवीगाळ का केली? त्यांनी यासाठी फोन केला होता की त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय। खरं तर ह्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा अनादर करणं हा हेतू नाहीये। तुम्ही त्यांना म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होईल। पण 1988 पासून 38 वर्षानंतर ज्या माणसाला हे कळलं की अशा पद्धतीचं पुस्तक आहे, त्या माणसाचा पुस्तकाशी लांब पर्यंत संबंध नसणारच आहे याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळं पुस्तक वाचणं हा पर्याय त्यांनी सोडला आणि ते मला सातत्यानं धमक्या देऊ लागले। ते त्या फोन कॉलमध्ये मला म्हणत होते की तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं वारंवार ते मला धमक्या देत होते। माझी सरकारकडे प्रमुख मागणी आहे की अशा माणसावर, अशा विकृत मानसिकतेच्या माणसावर कठोरात कठोर कारवाई करावी, या माणसाची आमदारकी रद्द करावी, ही प्रमुख मागणी माझी असणार आहे। आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। हे होते प्रशांत आंबी यांनी सांगितलं की आमदारकी रद्द करावी, त्याचबरोबर यांच्यावर कठोर करावी अशी मागणी प्रशांत आंबींनी केली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। दरम्यान ती ऑडिओ क्लिप माझीच होती। आमदार संजय गायकवाड यांनी आता कबुली दिल्याचं पाहायला मिळते। संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केली होती आणि या सगळ्या ऑडिओ क्लिपवर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले। ती ऑडिओ क्लिप माझीच आहे अशी कबुली आता संजय गायकवाड यांनी दिली। बोलता बोलता तू म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का? म्हटलं
आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत.